नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जसं करावं तसं भरावं लागतंच हे कुणालाही चुकलेलं नाही आहे. मग भाजपसारखा बलाढ्य पक्ष जरी असला तरी भाजपला देखील आपण जे काही करतो आहोत, जे कर्म करतोय तसं भरावं लागणारच होतं आणि भिवंडीमध्ये नेमकं तेच घडलं आहे. आत्तापर्यंत भाजपनं अनेक आमदारांना फोडलं, नगरसेवकांना फोडलं, शिवसेनेसारखा अख्खा पक्ष फोडला, राष्ट्रवादी फोडली, सत्ता मिळवली, विधानसभेत सत्ता मिळवली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवली, महापालिकेवर सत्ता मिळवली. त्यासाठी वेळ प्रसंगी पक्षातली लोकं फोडली, पण तरीही भाजपची भूक काही भागेना. भाजपनी चंद्रपूरमध्ये जे केलं, चंद्रपूरमध्ये खरं तर सर्वाधिक नगरसेवक कुणाचे निवडून आले होते तर काँग्रेसचे. त्यापाठोपाठ शिवसेना, उद्धव ठाकरे गट. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये चर्चाही सुरू होती. महापौर पदावरनं कुणाची महापौर बसवायचा यावरनं चर्चा सुरू होत्या. पण काँग्रेसमधला जो एक अंतर्गत वाद आहे, धानोरकर आणि वडेट्टीवार, हा वाद काही शमायला तयार नव्हता आणि त्यामुळे दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरची चर्चा ही त्यांची अंतिम टप्प्यापर्यंत जात नव्हती. या सगळ्याचा फायदा भाजपने घेतला. भाजपने काय केलं तर भाजपने शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाबरोबर चर्चा सुरू केली, त्यांचं मन वळवलं आणि त्यांनाच आपल्या सोबत घेऊन चंद्रपूरच्या महापालिकेवर आपली सत्ता आणली. तिथे मग ज्याला आपण म्हणतो ना की सव्वा वर्ष तुमचा महापौर, सव्वा वर्ष आमचा महापौर, अशा पद्धतीने तडजोड तिथं केली आणि आपली सत्ता आणली. म्हणजे काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास चंद्रपूरमध्ये भाजपनं आपल्याकडे बळकावून घेतला, आपल्याकडे ओढवून घेतला. आता त्यानंतर काँग्रेसचे जे काही वरिष्ठ सगळे नेते आहेत, हायकमांड जे आहे, त्यांनी या धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या वादाच्या बाबतीमध्ये आता चौकशी देखील करायला सुरुवात केली आहे की याच्यामध्ये या चुकीमुळे चंद्रपूरमधली सत्ता कोणामुळे गेली, नेमका या वादामध्ये चूक कोणाची आहे, हे सगळं काँग्रेसच्या बाबतीमध्ये आता सुरू झालं. आता नेमका काँग्रेसला जो काही इथे एक ज्याला आपण म्हणतो स्कोप मिळाला किंवा संधी मिळाली, ती भिवंडीतल्या निजामपूर महापालिकेमध्ये. भिवंडी निजामपूर महापालिकेमध्ये काँग्रेस, तिथं देखील काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत. म्हणजे 30 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून आलेत. राष्ट्रवादीचे जवळपास 12 नगरसेवक निवडून आलेत आणि सत्ता आणण्यासाठी, महापौर आपला बसवण्यासाठी माझ्या मते 46चा आकडा लागतो. अवघे 4ची नगरसेवकांची संख्या कमी होती. आणि हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी परवा देखील या बाबतीमध्ये एक बाईट दिला होता माध्यमांशी बोलताना. तेव्हा ते म्हणाले की 4ची संख्या आमच्याकडे अजून कमी आहे, पण बघू, आम्ही प्रयत्नशील आहोत, परंतु आम्ही कुठलीही अशी तडजोड करणार नाही. जर आमच्या पक्षामध्ये कोणी यायला तयार असेल तर त्यांना आम्ही घेऊ आणि मगच आमचं संख्याबळ आम्ही पूर्ण करू. दुसरीकडे इकडे भाजप हा आपली सत्ता आणण्यासाठी तिथं प्रयत्नशील होता. त्याप्रमाणे त्यांची वाटचालही सुरू होती. नारायण चौधरी म्हणून जे भाजप नगरसेवक गटाचे जे तिथले प्रमुख आहेत, हे नारायण चौधरी यांना महापौर करायचं, ही सगळी तयारी देखील झाली होती. गणित सगळं जुळत आलेलं होतं. सत्ता आपलीच येणार हे देखील सगळं निश्चित झालं. नारायण चौधरी हे महापौर होणार हे गणित ठरलं आणि कुठेतरी माशी शिंकली. ती म्हणजे भाजप अंतर्गत जो भिवंडीमधला वाद आहे तो वाद उफळून आला आणि त्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून नारायण चौधरी यांचं नाव हे महापौर पदावरनं दूर करण्यात आलं आणि तिथं स्नेहा पाटील यांचं नाव महापौर पदासाठी समोर केलं गेलं. याचाच राग, याचंच दुःख हे नारायण चौधरी यांना झालं. ते नाराज झाले. भाजप सोडून आपण आता जाऊयात
या निर्णयाप्रत ते आले आणि त्यांना साथ दिली. त्यांचे जे सहकारी नगरसेवक आहेत अशा 9 नगरसेवकांनी त्यांना साथ दिली आणि मग नारायण चौधरी 9 नगरसेवकांच्या आपल्या गटासह ते काँग्रेसची बोलणी करायला त्यांनी सुरुवात केली. काँग्रेसचं गणित जुळून आलं. त्यांच्याकडे ऑलरेडी 42 नगरसेवक होते. नारायण चौधरी यांच्यामुळे ते जर आले, त्यांचा गट जर आला तर ही संख्या 51 पर्यंत जाणार होती. त्यामुळे ही बोलणी सुरू झाली, ही बोलणी फायनल झाली आणि त्यातनं नारायण चौधरी हे आज यांच्या गळ्यामध्ये महापौर पदाची माळ पडली आणि भिवंडी निजामपूर महापालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधनं फुटून गेलेला एक गट असं तिघं मिळून एकत्रित येऊन त्यांनी सेक्युलर फ्रंट असा एक गट तयार केला, ज्याची सत्ता ही आता भिवंडी महापालिकेमध्ये आलेली आहे. थोडक्यात मला सांगायचंय ते म्हणजे भाजप फुटले. परवाच तुम्ही जर का हर्षवर्धन सपकाळ यांचा जर का बाईट ऐकला तर या बाईटमध्ये हर्षवर्धन सपकाळ एकच सांगत होते माध्यमांना की मी तुम्हाला ब्रेकिंग बातमी देतो, ती म्हणजे भाजप फुटली. जी भाजप आजपर्यंत इतर पक्ष फोडत होती ती भाजप फुटली. त्या भाजपमधला 9 जणांचा गट हा आमच्या बरोबर यायला तयार आहे असा बाईट हा हर्षवर्धन सपकाळांनी दिला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले, ही तर सुरुवात झाली आहे. भाजप ज्या पद्धतीने राक्षसी सगळ्या वृत्तींनी चालतोय, त्याची जी काही भूक आहे ती भागत नाहीये, ही सुरुवात झाली आहे. या पुढच्या काळामध्ये भाजप अशीच फुटत राहणार आहे, हे चित्र 2029 पर्यंत तुम्हाला दिसेल, असं देखील वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे. आता सांगायचा मुद्दा असा आहे की भाजप भिवंडीमध्ये नगरसेवकांचा गट फुटला. 9 जणांचा हा गट आता सेक्युलर फ्रंट या एका गटामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि आता त्यामुळे असं बोललं जात आहे आता भिवंडीमध्ये की चंद्रपूरचा बदला हा काँग्रेसनं भिवंडीमध्ये भाजपचा घेतलेला आहे. हा भाजपचा बदला घेतलेला आहे. आता यामुळे भाजप चिंतेत आली आहे. काल आशिष शेलार यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे माध्यमांच्या समोर, ते म्हणलेत जे फुटून गेलेले आहेत ते भाजपचे असूच शकत नाही. भाजपमधून कधीच कोणीही फुटून जात नाही आणि हे जे फुटलेले आहेत हे भाजपचे नगरसेवक नाहीच, असं वक्तव्य आशिष शेलारांनी केलंय. आता या सगळ्यामध्ये बघायचं असं आहे, 2 गोष्टी आहेत. एकीकडे हर्षवर्धन सपकाळ असं म्हणालेले होते की जर आमच्या पक्षामध्ये कोणी आलं तर आम्ही स्वागत करू, आम्ही कुठल्याही असा भाजपचा गट वगैरे असा समर्थन आम्ही घेणार नाही. त्यामुळे आता नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबर गेलेले 9 जणांचा जो गट आहे तो नेमका आता काय करतोय हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरीकडे व्हीप, भाजपचा जो काही एक व्हीप असतो तो व्हीप न पाळल्यामुळे आता नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबर गेलेले जे 9 जण आहेत यांच्यावर काय कारवाई होते, भाजप काय कारवाई करतं, हा बघण्याचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एकतर पक्षांतर बंदीच्या कायद्याचं उल्लंघन या गटाने केलेलं आहे. व्हीप जर पाळला गेला नाही तर तातडीनं त्याचं निलंबन करण्यात येतं. त्यामुळे आता भाजप या 9 जणांचं निलंबन करणार का, कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार का, हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि त्याचबरोबर आता हा फुटलेला, भाजपमधनं फुटून गेलेला, नारायण चौधरी यांच्याबरोबर फुटून गेलेला हा 9 जणांचा गट हा आता नेमका काँग्रेसमध्ये विलीन होतोय, काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय की काय करतोय हे बघणं, कारण काँग्रेस देखील जी त्यांची भूमिका आहे त्या पद्धतीने काय करतोय हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. या सगळ्यामध्ये आज नारायण चौधरी यांच्या गळ्यामध्ये महापौर पदाची माळ पडली आहे. काँग्रेसची सत्ता तिथे आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्याच राहुल गांधी हे भिवंडीमध्ये येत आहेत. भिवंडीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक केस सुरू आहे. या केसच्या संदर्भामध्ये राहुल गांधींना भिवंडीमध्ये येऊन तिथे हजेरी लावावी लागते. त्याप्रमाणे त्याची तारीख ही उद्याची आहे. उद्या राहुल गांधी मुंबईत येत आहेत असं समजतंय.
जर ते आले तर भिवंडीमध्ये ही काँग्रेसनी सत्ता आणलेली आहे. चंद्रपूरमधला बदला हा काँग्रेसनं घेतलेला आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी जेव्हा उद्या येत आहेत तेव्हा एक वेगळा आनंद उत्सव हा काँग्रेसच्या गटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पण एकूणच भाजपा फुटली आणि काँग्रेसनी भाजपचा बदला घेतला, हे या भिवंडी निजामपूर महापालिकेच्या दृष्टीतनं आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा, तुमच्या कमेंट सुद्धा कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.